ही भाजी कधी तुम्ही बनवलात का? ही ना प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखली जाते. तर याला पावटा म्हणतं कोणी, तर कोणी आवऱ्याची शेंगा म्हणतात. तर आज म्हटलं याचीच भाजी बनवूया. तर मी इथं छान असं सर्व आवऱ्याच्या शेंगा सोलून घेतल्या आणि व्यवस्थित धुवून वगैरे घेतल्या आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायसाठी इथं कुकरमध्ये पाणी वगैरे टाकलं आणि 2 शिट्ट्या काढायला ठेवून दिलं. तोपर्यंत इथं फोडणीची तयारी करून घेतली. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतली. गॅसवरती कढई ठेवली. कढईत तेल टाकलेलं आहे आणि जिरं मोहरी टाकलं आणि थोडंसं कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे आणि कट केलेला कांदा ॲड केलेला आहे. तो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. तोपर्यंत इकडं आपल्या आवऱ्याच्या शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. पाणी मी नितळून घेतलेलं आहे आणि शिजल्यात की नाही हे सुद्धा चेक केलेलं आहे. बघू शकता छान असं शिजल्यातसुद्धा आहेत. जेणेकरून ना तुम्ही शिजवला ना तर त्याच्यातला कडवटपणा जातो. यासाठी मी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथं आपला कांदासुद्धा मऊ पडलेला आहे. त्यानंतर इथं मी टोमॅटोसुद्धा ॲड केला आणि मीठ आणि हळद घातलेली आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो शिजेल यासाठी. तर 2 मिनटं इथं मी आता झाकण ठेवून देणार आहे कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी. तर बघू शकता मी इथं झाकण ओपन केलेलं आहे आणि इथं कांदा आणि टोमॅटोसुद्धा शिजलेला आहे आपला. त्यानंतरला आपल्याला थोडे बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. याच्यात तिखट ॲड केलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला. ही भाजी ना याच्यात जेवढं तिखट जास्त असेल तेवढं छान होते ही भाजी आणि प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आमच्याकडे अशा पद्धतीने बनवतात. तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की सांगा. तर त्यानंतर मी इथं तिखट मीठ वगैरे शिजल्यावर इथं आवऱ्याच्या शेंगा घातलेल्या आहेत आणि थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तिखट मीठ शिजेल यासाठी मी 2 मिनटं झाकणसुद्धा ठेवून दिलेलं आहे आणि बघू शकता किती छान अशी आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे. तर चपातीसोबत भाकरीसोबत भरपूर छान लागते ही भाजी आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि अशाच छोट्या छोट्या रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका आणि भेटूया अशीच रेसिपी घेऊन. बाय बाय.